सो द नेक्स्ट पॉईंट आहे मेन पार्ट्स ऑफ कॉलम अँड नी टाईप मिलिंग मशीन. त्यातला फर्स्ट आहे बेस. सो इट इज मेड ऑफ कास्ट आयर्न अँड सपोर्ट ऑल अदर पार्ट्स ऑफ मशीन टूल. हा जो बेस आहे तर तो कास्ट आयर्नपासून बनवलेला आहे आणि मिलिंग मशीनचे पार्ट्स आहेत त्याला सपोर्ट करण्याचं काम बेस करत असतं. ए वर्टिकल कॉलम इज माउंटेड अपॉन द बेस. मिलिंग मशीनमध्ये जो कॉलम आहे तर तो बेसवरती माउंट असतो. इन सब मशीन्स बेस सर्व ॲज अ रिझर्वायर ऑफ कटिंग फ्लुइड. आणि काही मशीन्स आहेत तर त्यामध्ये ॲज अ रिझर्वायर म्हणून सुद्धा काम करतं बेस. नेक्स्ट आहे कॉलम. इट इज माउंटेड अपॉन द बेस अँड इट इज बॉक्स शेप्ड. हा जो कॉलम आहे तर तो बेसवरती माउंट आहे आणि हा बॉक्स शेपमध्ये दिसून येत असतो. इट हॅज हाऊसेस द मेकॅनिझम फॉर प्रोव्हाइडिंग ड्राईव्ह द स्पिंडल. जसं की आपल्याला स्पिंडल यूज करणं खूप आवश्यक असतं इन अ केस ऑफ मिलिंग मशीन. तर त्या टायमाला जे मॅकॅनिझम आपल्याला यूज करायचं आहे तर ते कुठे आपल्याला आढळून येत असतं तर कॉलममध्ये येत असतं. इन फ्रंट वर्टिकल फेस ऑफ द कॉलम इज मशीन ॲक्युरेटली टू फॉर्म डॉवेल गाईड वेज फॉर द नी मूव अप अँड डाऊन. म्हणजे काय तर ह्या कॉलमवरती आपल्याला काय दिसून येत असतं तर डॉटेल गाईडवेज ह्याच्यावरती माउंट असतात आणि ह्या गाईडवेज थ्रू आपल्याला नीचे मुवमेंट येत असते अप अँड डाऊन. द टॉप ऑफ द कॉलम होल्ड्स ए ओव्हरहँगिंग आर्म. म्हणजे ओव्हरहँगिंग आर्म जो आहे तर तो आपल्याला कॉलमच्या टॉप साईडला दिसून येत असतो. सो नेक्स्ट आहे सॅडल. इट इज माउंटेड ऑन अ गाईडवेज ऑफ द नी अँड मूव टुवर्ड्स अँड अवे फ्रॉम द फेस ऑफ द कॉलम. तर सॅडलला जी मुवमेंट येण्याचे काम केलेले आहे ते कशा थ्रू केली जाते तर गाईडवेज थ्रू केली जाते आणि आपल्या नीवरती गाईडवेज माउंट असतात. तर विथ द हेल्प ऑफ धिस गाईडवेज वी आर प्रोव्हाइडिंग ए मोशन ऑर मुवमेंट टू द सॅडल. आणि ही जी मुवमेंट आहे तर ती कशी होत असते तर टुवर्ड्स अँड अवे फ्रॉम द कॉलम. दिस मुवमेंट कॅन बी ऑप्टेन बाय आयदर पॉवर ऑर बाय हँड. आपण जी मुवमेंट आहे तर ती पॉवर किंवा हँडल किंवा हँड थ्रू देऊ शकतो. द टॉप ऑफ द सॅडल हॅज गाईडवेज फॉर द टेबल मुवमेंट. जसं की आपल्याला माहिती आहे की सॅडलवरती आपला टेबल माउंट असतो आणि ह्या टेबलला मुवमेंट देण्यासाठी आपल्याला गाईडवेज आवश्यक असतात. तर हे गाईडवेज कोणावरती माउंट आहेत तर सॅडलवरती माउंट आहेत आणि ह्या गाईडवेजवरती आपला टेबल माउंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला टेबल. द टेबल इज मूव्ड लॉंगिट्युडनली आयदर बाय पॉवर ऑर मॅन्युअल अँड द मुवमेंट इज प्रोव्हाइडेड बाय द गाईडवेज ऑफ द सॅडल. जी टेबलची मुवमेंट आहे ते लॉंगिट्युडनल डायरेक्शनला आहे आणि ती पॉवर किंवा मॅन्युअली प्रोव्हाइड केली जाते विथ द हेल्प ऑफ गाईडवेज विच इज प्रोव्हाइडेड ऑन अ सॅडल. The trip dogs placed on it and control the movement of the table. The table of the universal milling machine can be swiveled horizontally to perform helical works. जसं की आपण आधी बघितलं की युनिव्हर्सल मिलिंग मशीनमध्ये आपल्याला जो टेबल आहे तर तो स्विवेल्ड होत असतो आणि त्याच्या थ्रू आपल्याला हेलिकल वर्कसुद्धा परफॉर्म करता येऊ शकतात. The top surface of the table has got T-slots on which the workpiece or other work holding devices are mounted. जसं इथं दिलेलं आहे की टेबलच्या वरती आपल्याला टी स्लॉट्स बघायला भेटत असतो. हा टी स्लॉट कशासाठी दिलेला असतो तर आपला जो वर्कपीस आहे तर तो होल्ड करण्यासाठी किंवा होल्डिंग डिव्हाइस आहेत
तर ते माउंट करण्यासाठी हा टी स्लॉट प्रोव्हाइड केलेला असतो. सो त्यानंतर आहे स्पिंडल. इट इज लोकेटेड इन द अप्पर पार्ट ऑफ द कॉलम. हा जो स्पिंडल आहे तर तो लोकेटेड आहे अप्पर पार्ट ऑफ द कॉलमला. इट रिसिव्स द पॉवर फ्रॉम द मोटर थ्रू बेल्ट, गिअर अँड क्लचेस. सो स्पिंडलला जी पॉवर लागणार आहे तर ती मोटर थ्रू दिली जाते आणि याच्यामध्ये आपल्याला बेल्ट, गिअर्स आणि क्लचेस हे यूज करत असतो आपण टू प्रोव्हाइड ए पॉवर. द फ्रंट end of the spindle has got a tapered hole into which the cutter are held with a different cutter holding devices. So जो स्पिंडल आहे तर स्पिंडलमध्ये आपण काय करतो, कॅच करतो, तर आपला कटर कॅच करत असतो आणि आपल्याला स्पिंडलच्या एंडला एक टेपर्ड होल दिला जातो आणि टेपर होल्डचं काम काय आहे तर टू कॅच our cutter or holding device. त्याच्यानंतर आहे ओव्हरहँगिंग आर्म. इट सपोर्ट्स द arbor फ्रॉम टॉप ऑफ द कॉलम. ओव्हरहँगिंग आर्मचं काय काम आहे तर सपोर्ट करण्याचं काम आहे. कुणाला तर आपल्या जो आर्बर आहे त्या आर्बरला सपोर्ट करण्याचं काम आहे, ते ओव्हरहँगिंग काम करत असतं. द आर्बर इज सपोर्टेड बाय द बेअरिंग फिटेड विदिन द आर्बर सपोर्ट अँड इट इज ऑल्सो युजफुल while using some special attachment. So front brace आहे, it is an extra support fitted between the knee and column arm. सो फ्रंट ब्रेस हे एक्स्ट्रा सपोर्ट देण्यासाठी आपण याला यूज करत असतो. बिटवीन नी अँड ओव्हरहँगिंग आर्ममध्ये आपल्याला सपोर्ट देण्यासाठी फ्रंट ब्रेसची गरज असते. इट इज स्लॉटेड टू अलाव द नी टू बी ॲडजस्टेड वर्टिकली. आणि थोडे स्लॉटसुद्धा प्रोव्हाइड केलेले असतात. जसं की आपल्याला नीची ॲडजस्टमेंट करायची आहे वर्टिकली, तर त्या टायमाला स्लॉट्स उपयोगाला येतात. त्यानंतर आहे आर्बर. इट सपोर्ट्स द डिफरंट टाइप्स ऑफ कटर्स यूज इन अ मशीन अँड इट इज ड्रॉन इन टू द टेपर होल ऑफ स्पिंडल बाय अ ड्रॉ बोल्ट. हा जो आर्बर आहे तर ह्या आर्बरवरती आपण काय करतो तर आपले कटर्स आहेत तर ते माउंट करत असतो आणि विथ द हेल्प ऑफ धिस आर्बर वी आर rotate our cutter continuously. One or more cutters are mounted on the same arbor by placing spacing collar between them. Spacing collar हे प्लेस करून आपण नंबर ऑफ कटर्स माउंट करू शकतो ऑन अ सेम आर्बर. द आर्बर इज सपोर्टेड बाय द ओव्हरहँगिंग आर्म अँड फ्रंट ब्रेस. The arbor is provided with a more taper and self-releasing taper. तर मोस्टली हे आर्बर आहे त्या आर्बरला आपल्याला मोस्ट टेपर किंवा सेल्फ रिलीजिंग टेपर हे प्रोव्हाइड करायला लागत असतात. तर हे झाले सगळे आपले मेन कंपोनंट्स इन अ मिलिंग मशीन. हे सगळे कंपोनंट्स आहेत आपल्याला सगळ्या मशीन्समध्ये दिसून येत असतात.